तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला जगातील सर्वात सोप्या पद्धतीने पास्ता रेसिपी कशी बनवायची तर मी तुमच्याशी ती रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने शेअर करत आहे। अगदी फक्त 10 रुपयामध्ये एकदम असा फेवरेट असा लहान मुलांचा झटकीपट आणि चमचमीत असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर इथं बघा हे पास्त्याचं पॅकेट आहे आणि हे 10 रुपयाचं एक पॅकेट आहे। तर हे बाजारामध्ये तुम्हाला सहज कोठेही भेटून जाईल। तर हे 10 रुपयाचं पॅकेट आहे। तर आपण बघा एका पुड्याचंच म्हणजे एका पॅकेटचंच मी पास्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर बघा इथे मी हे पॅकेट घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला काय करायचं हे कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा एका डिश मध्ये मी हे काढून घेते। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणता पास्ता घ्यायचा आहे तर तुम्ही तो घेऊ शकतात। तर बघा हे डिश मध्ये मी काढून घेतलेला आहे। आता सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून त्याच्यावर बघा मी एक पातेलं ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जास्तीचं पाणी असं गरम करायला ठेवायचं आहे। तर बघा इथं मी गॅस एकदम फुल केलेला आहे आणि 2 ग्लास पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला कडकडीत असं उकळून घ्यायचं आहे। आता हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ। तर चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण कसं आपल्याला हे उकळताना थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला मसाला जेव्हा बनवतो आपण पास्त्यासाठी तर तेव्हा पण आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। तर पास्त्याला चव लागावा म्हणून आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे या पाण्यामध्ये आणि आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं अर्धा चमचा तेल घालायचं आहे। म्हणजे कसं आपला जो पास्ता आहे तो असा चिटकणार नाही, एकदम असा मोकळा सळसळीत असा सुटसुटीत होईल। तर त्यासाठी अवश्य आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तर आता पाण्याला बघा चांगली अशी दणदणीत अशी उकळी आलेली आहे। तर आता आपल्याला गॅस अजिबात कमी करायचा नाही। तर उकळी आली की काय करायचं आपल्याला या पाण्यातच हा पास्ता आपल्याला सोडायचा आहे, म्हणजे टाकायचा आहे आणि जवळपास 7 ते 8 मिनिट आपल्याला हा पास्ता असाच उकळत्या पाण्यामध्ये हा शिजवून घ्यायचा आहे। तर गॅस आपल्याला अजिबात कमी करायचा नाही, गॅसची फ्लेम जास्तच ठेवायची आहे आणि जास्त फ्लेम असतानाच आपल्याला हा 6-7 ते 8 मिनिट जवळपास हा शिजवून घ्यायचा आहे। तर आता हे 7-8 मिनिटासाठी मी हे शिजवून घेते। तर आता बरोबर 7 मिनिट झालेलं आहे। तर बघा मस्त पैकी असा इथं पास्ता आपला शिजवलेला म्हणजे शिजवून घेतलेला आहे। तर काय करायचं हा चांगला शिजला आहे की नाही तर आपल्याला चेक करायचं आहे। तर काय करायचं चमच्यामध्ये असं थोडासा घ्यायचा आणि चमच्याने असं कट करून बघायचं। तर बघा याचे असे पटकन असे तुकडे पडतात, तर समजायचं की आपला पास्ता चांगला उकडलेला आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे। आता इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यावर बघा ही चाळणी अशी घेतलेली आहे ताटात आणि आता आपल्याला काय करायचं या चाळणीमध्ये हा पास्ता असा घ्यायचा आहे, कारण कसं या पास्त्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात राहिलं ना पाहिजे, पूर्ण असा नितळून घ्यायचा आहे। आता माझ्याकडे तारेची चाळणी नाहीये तर मी ही स्टीलची चाळणी घेतलेली आहे। तर ह्या चाळणी खाली कसं मी एक वाटी वगैरे अशी ठेवून मी यातलं सगळं पाणी असं नितळून घेते। तर यातलं बघा मी सगळं पाणी असं नितळून घेतलेलं आहे आणि आता मी हे पास्ता लगेच बनवणार आहे। जर तुम्हाला थोड्या वेळाने जर तुम्हाला थांबून बनवायचं असेल तर तुम्ही काय करायचं याच्यावर गार पाणी थोडंसं वतायचं, म्हणजे कसं हे जी असं म्हणजे उकडण्याची याची प्रक्रिया असते तर ती लगेच थांबते। तर म्हणजे जास्त उकडणार नाही तर मग त्याच्या असं खूप असं म्हणजे चिकट होईल, असा मोकळा सुटसुटीत होणार नाही। तर आपण बघा पाण्यामध्ये थोडंसं तेल घातलं होतं तर त्यामुळे बघा असा एकदम असा मोकळा हा आपला पास्ता झालेला आहे, तर अजिबात चिटकलेला नाही। तर चला आपण लगेच आता पास्ता बनवण्यासाठी मसाला तयार करणार आहोत। तर परत इथं मी गॅस चालू केलेला आहे, पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। जर तुमचा मोठा चमचा असेल तर 1च चमचा तेल घाला। मी 2 चमचे छोटा चमचा आहे तर 2 चमचे तेल घातलेलं आहे। तर आता बघा इथं मी मोठा एक कांदा कट करून घेतलेला आहे
शिमला मिरची एक अशी थोडीशी मोठी मोठीच अशी कट करून घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। इकडं मोठा एक लाल टोमॅटो घेतला आणि त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे। तर चला मग आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर आता तेलामध्ये आपल्याला काय करायचं, आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची, शिमला मिरची आणि कांदा। तर हे सोबतच घालून घ्यायचंय। अर्धा चमचा लसणाची पेस्ट घालायची। जर तुम्हाला लसण तुकडे करून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात आणि जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी गाजर वगैरे जर काही ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। तर आता हे आपल्याला काय करायचं, याचा असा म्हणजे जास्त वेळ बी नाही परतून घ्यायचा आपल्याला, फक्त हे 2 मिनिटच कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची हे परतून घ्यायचा आहे। याचा कसा असा कच्चेपणा थोडासा कमी होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर आता 2 मिनिट झालेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ही टोमॅटोची जी आपण प्युरी घेतलेली आहे बारीक करून, तर ती आपल्याला याला अशी चांगली परतून घ्यायची आहे। त्याला असं ह्या पूर्ण कांद्याला, ह्या प्युरीला सगळ्याला असं कसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर बघा ही प्युरी ही मस्त पैकी अशी तळलेली आहे। शिमला मिरची, कांदा हे सगळं असं मस्त पैकी याला बघा आता थोडं असं तेल सुटायला लागलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, बाकीचे मसाले घालायचे आहेत। तर याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला थोडंसं लाल तिखट, तर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे हा पास्ता मसाला आहे। तर पास्ता घेतानाच आपल्याला कसं तिथंच हा पास्ता मसाला पण भेटतो, तर हे 10 रुपयाचं पॅकेट असते। तर एका पास्त्याच्या पॅकेटसाठी आपल्याला हा एक पॅकेट घालावं लागतंय। तर बघा हे एक मी पॅकेट घेतलेलं आहे मसाल्याचं पण, आणि ते कट करून आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे मसाला घालायचा। जर तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी मॅगी मसाला पण घालू शकतात, आणि जर मॅगी मसाला पण नसेल आणि पास्ता मसाला पण जर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी काय करायचं, थोडासा गरम मसाला घालू शकतात, तरी पण हा पास्ता खूप छान लागतो। तर आता याच्यात घालायचं आहे आपल्याला हे टोमॅटो सॉस घालायचं आहे। तर हे काय जास्त नाही, फक्त आपल्याला 1 ते 1.5 चमचाच घालायचा आहे, कारण कसं आपण एक टोमॅटोची प्युरी पण बनवून याच्यामध्ये घातलेली आहे, तर त्यामुळे जास्त टोमॅटो सॉस घालायचा नाही, 1 ते 1.5 चमचाच घालायचा आहे। आणि आता आपल्याला हे पूर्ण मसाले असे परतून घ्यायचे आहेत। आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ। तर मीठ तिथं जास्त घालू नका, कारण कसं आपण पास्ता उकडताना पण मीठ घातलेलं होतं, तर त्याच्यामुळे आता थोडंसंच मीठ घाला आणि हे आता आपल्याला पूर्ण मसाले असे परतून घ्यायचे आहेत। तर आता आपले मसाले पूर्ण बघा हे सगळे असे छान पैकी असे परतून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला लगेच हा पास्ता घालायचा आहे। आणि आता आपल्याला हे पास्ता याच्यामध्ये पूर्ण मसाल्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे, कारण कसं पूर्ण पास्त्याला हे जे आपण मसाला बनवलेला आहे तर तो पूर्ण पास्त्यामध्ये असा पास्त्याला लागला पाहिजे, म्हणजे कसं आपला पास्ता असा चवदार लागतो आणि स्वादिष्ट असा लागतो। तर खूपच अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे तुमच्याशी। आणि या पद्धतीने जर तुम्ही पास्ता बनवला तर लहान मुलं अगदी हसत खेळत अगदी आवडीने खातात, आणि झटकीपट अगदी म्हणजे सगळ्यांचा फेवरेट असा हा नाश्ता आहे। तर तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा। तर इथं आपला पास्ता मस्तपैकी असा चमचमीत आणि असा झणझणीत असा इथं आपला स्वादिष्ट असा पास्ता तयार झालेला आहे। आणि आता आपण याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे ही बारीक कट केलेली, आणि परत एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकतात बघा किती छान असा इथं आपला पास्ता तयार झालेला आहे। अगदी पाहताच तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे, आणि गरमागरम असा हे नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच आवर्जून खा आणि मुलांना पण बनवून द्या। आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते तर नक्कीच कमेंट करून सांगा।
आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठकुठून पाहतात तर मला कमेंटद्वारे सांगा। तर आता इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि डिशमध्ये आता आपल्याला हा पास्ता काढून घ्यायचा आहे। तर आहे की नाही चमचमीत असा हा नाश्ता बघा, दिसायला पण असा कलर पण किती सुंदर असा आलेला आहे आणि चवीला पण खूपच टेस्टी लागतो। तर एकदा नक्कीच बनवा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते तर नक्कीच सांगा। तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।